महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भंडाऱ्यामध्ये आज तिसऱ्यांदा येत आहे। तर इथे आपण बघू शकतो रेल्वे मैदानावर इथे त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे, अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे। 547 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। यामध्ये भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाचं भूमिपूजन सुद्धा होत आहे। या रेल्वे मैदानावर एक मोठ्या शामियानामध्ये जवळपास 35 ते 40 हजार नागरिकांची बसण्याची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे। अंतिम टप्प्यामध्ये ही व्यवस्था आहे आणि एकंदरीतच हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलेला पावसामुळे येणाऱ्या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये याच्यासाठी वॉटरप्रूफ टेंटची इथे निर्मिती करण्यात आलेली आहे। एकंदरीतच आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही महत्त्वाची सभा मानली जाते। महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेत्यांना इथे या सभेला बोलवण्यात आलं असलं तरी एकंदरीतच या सभेच्या माध्यमातून इथले स्थानिक आमदार जे आहेत अपक्ष आहेत आणि त्यांनी आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला समर्थन दिलेलं आहे, ते त्यांची इथे एक शक्ती प्रदर्शन या माध्यमातून होत असल्याचं चित्र बघायला मिळणार आहे। एकंदरीतच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे ही भंडाराकरांना काय आजच्या सभेच्या दरम्यान किंवा आजच्या या दौऱ्याच्या दरम्यान काय घोषणा करतात भंडाराकरांसाठी तेही बघण्यात तेवढंच उत्सुकाचं राहणार आहे। एकंदरीतच ही सभा आमदार भोंडेकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे, त्याचं बक्षीस वितरण सुद्धा इथे होत आहे आणि एकंदरीतच भंडारा शहराचा जो चेहरा मोहरा येत्या काळामध्ये बदलणार आहे त्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा इथे सपाटा सुद्धा होत आहे। मात्र एकंदरीतच एकनाथ शिंदे इथे आल्यानंतर भंडाराकरांना काय देणार किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काय इथे वेगवेगळ्या घोषणा होतात का याकडे आता संपूर्ण नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहेत। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।